जालन्यातून एक मोठी आणि भीषण अशी बातमी हाती येत आहे। जालन्यात दुचाकी व जीपचा भीषण अपघात होऊन काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्याची घटना आज 18 जुलै रोजी घडली। या जीपमध्ये अनेक प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती हाती येते। सदरील घटना जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ घडली आहे। एका विहिरीमध्ये काळी पिवळी जीप पडून मोठा अपघात झालाय। खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर येथे दुचाकी आणि काळी पिवळीचा हा अपघात झालाय। तर 4 चाकी वाहन विहिरीत गेले। यात 15 ते 20 लोक बसलेले होते अशी प्राथमिक माहिती हाती येत असून या अपघातामुळे काही माणसाचा जीव गमावला गेल्याची माहिती मिळते। सनेगावचे काही भाविक पंढरपूर येथून बसने जालना येथे आले होते। जालना येथून काळी पिवळी जीप मध्ये जालन्यावरून हे राजूरकडे जात होते। या घटनेत विहिरीतून 5 भाविकांचे मृतदेह काढण्यात आले तर 3 जण जिवंत आहेत। त्यांना जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले। अपघातग्रस्त जीप अद्यापही विहिरीतच असून ती काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सद्यस्थितीत जीप मध्ये किती जण अडकलेत याबाबत अद्यापपर्यंतही अधिकृत माहिती मिळाली नाहीये। आपे नाही काळी पिवळी आहे। हो माणसामध्ये हो 3 माणसं काहीतरी वाचली। हात किती आहे आता किती आहे आता ते ड्रायव्हरलाच माहिती। अरे सुन पकड़ रे बाईक कोण आहे गावाची कोण? ये काय आणखीन ठेपत नाही। हॅलो